चला तर मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आपल्या चॅनलमध्ये. तर आज बघा आपण मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची काळ्या मसाल्यातली भाजी बघणार आहोत. तर बघा, भाजी बनवण्यासाठी इथे मी पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचंय. शेंगा आपण आहे ना पहिले थोडेसे शिजून घेणार आहोत बरं का. तर बघा, शेंगा अशा प्रकारे कट करून घ्यायच्या आहेत. तर बघा, अशा सर्व शेंगा कट करून घ्यायच्यात आणि गॅसवरती शेंगा शिजण्यासाठी ठेवून द्यायच्या आहेत. थोड्या शिजवायच्यात, खूप जास्त पण नाही शिजवायच्या. नंतर आपण भाजी कढवताना पण शिजून घेणार आहोत. त्याच्यानंतर बघा, कांदा घेतलेला आहे. कांदा पण असा पातळ कट करून घ्यायचा आहे, उभा. कांदा आपण आज पण तव्यावरती भाजून घेणार आहोत. वाटलं तर तुमच्याकडे जर तार असेल तर गॅसवरती किंवा चुलीमध्ये भाजला तरी पण चालतो. तवा ठेवलाय, तवा आपला गरम झाला की कांदा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये व्यवस्थित कांदा पसरून घ्यायचा आहे. आणि आता आपला कांदा भाजतोय तोपर्यंत आपण इकडे बाकीचे मसाले काढून घेऊया. तर खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्याचे असे पातळ काप करून घ्यायचे आहेत. आपण मसाला मिक्सरमध्ये वाटणार आहोत. वाटलं तर तुम्ही पाट्यावर मसाला वाटणार असाल तर खोबरं तसंच तेलामध्ये तळलं तरी पण चालतं. पण मिक्सरमध्ये वाटणार आहोत त्यामुळे अशा प्रकारे त्याचे मी काप करून घेणार आहे पातळ. त्याच्यानंतर धने घेतलेले आहेत अख्खे. त्यानंतर हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत निसून. जेवढं तिखट आपल्या घरामध्ये खाल्लं जातं त्या प्रमाणात हिरवी मिरची घ्यायची आहे. तर बघा, इकडे आपल्या कांद्याचं पाणी पण व्यवस्थित असं सुकलं आहे बरं का. पहिले ना कांदा तव्यावरती ना असं त्याचं पाणी सुकेपर्यंत त्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. तर बघा, कांद्याचं आपलं बऱ्यापैकी व्यवस्थित पाणी सुकलेलं आहे. कांदा कोरडा झाला आहे. सर्व असं मिक्स करायचं आहे. बघा, आपला कांदा मी मिक्स करून घेतला आहे. कांदा आपण अजून थोडा भाजून घेणार आहोत. तोपर्यंत आपण इकडे खडे मसाल्यांमध्ये शहाजिरे घेतलेत, थोडीशी खसखस घेतली, त्याच्यानंतर एक छोटा दालचिन्याचा तुकडा, एक लवंग, एक मिरे आणि तेजपत्ता घेतलेला आहे. तर बघा, आता कांद्यामध्ये ना तेल टाकून घ्यायचे आणि तेल टाकून पुन्हा कांदा आपला व्यवस्थित असा थोडा काळा होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. खूप जास्त पण नाही जाळायचा बरं का कांदा, नाही तर मग आहे ना मसाला वाटला ना ते सगळं भाजीमध्ये असं वरती तरंगतं. तर कांदा पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. बघा, असा कांदा मी व्यवस्थित भाजून घेतलेल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्याच्यानंतर कांदा साईडला करून घ्यायचा आहे. वाटलं तर तुम्ही प्लेटमध्ये काढून घेतला तरी पण चालतो. आता आपण इकडे बाकीचा मसाला भाजून घेऊया. तर बघा, कांदा असा मी साईडला करून घेत आहे. तर बघा, कांदा साईडला करून घेतला का तव्यामध्ये तेल टाकायचं आहे, त्यामध्ये खोबरं टाकायचं आहे आणि खोबरं मस्त असं आपल्याला लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचे तेलामध्ये. तर बघा, अशा प्रकारे खोबरं सगळं तळून घ्यायचं आहे. तर बघा, खोबरं तळून झालं की खोबरं साईडला करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये जे खडे मसाले घेतले होते आपण ते टाकायचे तेलामध्ये आणि वरतून लगेच धने टाकून घ्यायचे आहेत. मिक्स करायचे व्यवस्थित. लगेच धने टाकले की आपले खडे मसाले पण जास्त जळत नाहीत. तर बघा, असं व्यवस्थित सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे. धने भाजून घ्यायचे. त्यानंतर जे खसखस, शहाजिरे घेतले होते आपण, तेजपत्ता, ते टाकून घ्यायचे शेवटी आणि सर्व मसाला मिक्स करून पुन्हा एकदा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे. तर बघा, आता इथे आपला काळा मसाला भाजून झालेला आहे. त्यानंतर मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. मसाला काढून घेतला की लगेच आपण मिरच्या पण भाजून घेणार आहोत तव्यावरती. ज्या प्रमाणात आपल्या घरात तिखट खाल्लं जातं तेवढ्या प्रमाणात मिरच्या घ्यायच्या आहेत आणि मिरच्या पण बघा अशा मस्त भाजून घ्यायच्या तव्यामध्ये. मिरच्या भाजून झाल्या की मिरच्या पण आपण काढून घेणार आहोत मसाल्यामध्ये. त्याच्यानंतर आता आवश्यकतेनुसार शेंगदाणे वाटून घ्यायचे. तर आपल्याला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ पाहिजे नाही
किंवा किती लोकांसाठी आपण बनवत आहोत भाजी त्या प्रमाणामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचेत. तर बघा असे हलकेसे शेंगदाणे भाजून घ्यायचेत, खूप जास्त पण नाही जाळायचे बरं का. तर इकडे आपले शेंगा पण शिजून झालेले आहेत. त्याच्यानंतर गॅसवरती कढई ठेवून घेतली मी. कढई आपली गरम झाली की त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकून घ्यायचे. तरी हवे असेल तर थोडं जास्त तेल टाकायचे. तर बघा आवश्यकतेनुसार मी तेल टाकून घेतलं. आपलं तेल छान गरम झालं की त्यामध्ये जे आपण काळं वाटण केलं होतं ते टाकून घ्यायचे. तर बघा मस्त गरम तेलामध्ये आपण काळं वाटण टाकून घेतले की आपल्या वाटणाचा कलर लगेच चेंज होतो बरं का. तर बघा असं मिक्स करायचं आहे सर्व. त्यानंतर त्यामध्ये शेंगा टाकून घ्यायच्यात शिजवलेल्या. मिक्स करून घ्यायचे सर्व. आणि आता आपण 5 ते 7 मिनिटासाठी भाजी आपली कढून घेणार आहोत. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे आणि 5 ते 7 मिनिटासाठी भाजी आपण पुन्हा आहे ना कमी गॅसवरती शिजून घेणार आहोत. त्याच्यानंतर बारीक कोथिंबीर चिरून टाकायची वरतून आणि गॅस बंद करून घ्यायचा. तर बघा मंडळी, तयार आहे आपली गरमागरम अशी काळ्या मसाल्यातील शेवग्याची भाजी. रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती रोज अशा घरगुती आणि नवनवीन रेसिपी अपलोड होत असतात. तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.